गुड इव्हनिंग ध्येय प्रगती नाट्यमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान पाठ आहोत. चला आपण पाहूया पुढचा पाठ आता बल व दाब. तर कुठला पाठ आहे आपला पुढचा? बल व दाब. आता बल म्हणजे फोर्स. आता एखादी वस्तू स्थिर असेल तिला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूची दिशा व चाल बदलण्यासाठी बलाची गरज असते. काय असते बघा, बलाची गरज कधी असते? एखादी वस्तू स्थिर असेल तर तिला गतिमान करण्यासाठी आणि गतिमानची वस्तूची काय आहे दिशा व चाल बदलण्यासाठी त्या बलाची गरज असते. तर बलाचे दोन मुख्य प्रकार पडतात. ते कोणते? तर संपर्क बल आणि असंपर्क बल. कोणते प्रकार आहे? संपर्क आणि असंपर्क म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता बघा, जेव्हा दोन वस्तूंमध्ये थेट संपर्क असतो, जेव्हा दोन वस्तूंमध्ये थेट हा संपर्क असतो, म्हणजे उदाहरण बघा, स्थायी बल आणि घर्षण बल ह्यांचे दोन गटामध्ये असतात. थेट त्याच्यामध्ये त्याचा घर्षण बल असले लगेच संपर्क तिथं तयार होतो. आता असंपर्क बल कोणते बघा, दोन वस्तूंमध्ये संपर्क नसताना बल होते काय करतात? कार्य करते. उदाहरण चुंबकीय बल, गुरुत्वीय बल आणि स्थितिक विद्युत बल. बघा पुढचा पॉईंट आपला जडत्व. आता वस्तूच्या स्वाभाविक स्थिती आहेत, ज्या वस्तू स्वाभाविक स्थितीत आहेत त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. नोट डाऊन करून घ्या. वस्तू ज्या स्वाभाविक स्थितीत असते, वस्तू ज्या स्वाभाविक स्थितीमध्ये असते त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला काय म्हणतात? जडत्व असे म्हणतात. आता जडत्वाचे किती मुख्य 3 प्रकार पडतात. ते कोणते बघा? विराम अवस्थेचे जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. हे मुख्य 3 जडत्वाचे प्रकार आहेत. तर पुढचा पॉईंट आहे आपला दाब. चला बघा, एका क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हणतात? दाब असे म्हटले जाते. परत एकदा ऐका, एका क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त होणाऱ्या बलाला दाब असे म्हणतात. नोट डाऊन करून घ्या तुम्ही. बघा, एका क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त होणाऱ्या बलाला दाब असे म्हणतात. आता एकक कोणते बघा दाबाचे? दाबाचे एसआय एकक न्यूटन मीटर 2 म्हणजे कंसात n प्लस n2 हे आहे. त्याचं कोणते? n प्लस 2 हे त्यांचे एकक आहे. आणि ज्याला पास्कल म्हणजे पीए असंही म्हटलं जातं. 5 वर्सेस पीए असं त्यांना म्हटलं जातं. तर बघा, द्रवाचा दाब व वायूचा दाब. द्रवाचा दाब व वायूचा दाब. द्रवाचा दाब हा खोलीनुसार वाढतो. द्रवाचा दाब हा असतो खोलीनुसार वाढत जातो आणि एकाच पातळीवर ते समान असतो. दुसरा, वातावरणाचा दाब हा समुद्र सपाटीला सार्वत्रिक असं उंचावर गेला जाता कमी कमी होतो. बघा, द्रवाचा दाब खोलीनुसार हा वाढत जात असतो आणि त्या पातळीवर समान होत जातो. दुसरा, पातळचा दाब हा समुद्र पाटीला सार्वत्रिक असून त्या उंचावर गेला काय होतात? कमी कमी होतात. दुसरा 5वा पॉईंट आपला प्लावक बल. कोणता आहे? प्लावक बल. द्रवात बुडवलेल्या वस्तूवर वरच्या दिशेचे बल कार्य करते त्याला प्लावक बल असे म्हणतात. बघा परत ऐका, द्रवात बुडवलेल्या वस्तूवर वरच्या दिशेचे बल कार्य करते त्याला प्लावक बल असे म्हणतात. त्यामुळे 5 वस्तू हलकी तिथे वाटून जाते. पुढे पाहूया आपण. चला आता 6वा पॉईंट आहे आर्किमिडीजचे तत्व. बघा, जेव्हा एखादी वस्तू द्रवात पूर्णतः किंवा अंशतः बुडवली जाते, जेव्हा एखादी वस्तू द्रवात किंवा अंशतः बुडवली जाते तेव्हा तिने तिन्ही बाजूला सारलेल्या वजना इतकेच प्लावक बल करते, वस्तूचे कार्य करत असते. म्हणजे बघा, एखादी वस्तू जेव्हा पूर्णतः अंशतः असते म्हणजे बुडली जाते त्यामध्ये काय तिन्ही बाजू सारलेल्या द्रव इतकेच काय होतं? प्लावक मध्ये वस्तू ते कार्य करत असते. आता 7वा, सापेक्ष घनता. पदार्थाची घनता व पाण्याची घनता गुणोत्तराला सापेक्ष घनता असे म्हणतात. पदार्थाची घनता व पाण्याची घनता या गुणोत्तराला सापेक्ष घनता असे म्हणतात. याला विशिष्ट गुरुत्व असेही म्हणतात. त्याला विशिष्ट गुरुत्व असेही म्हटलं जातं. बघा, आपण थोडक्यात खाली पाठांची स्वाध्याय पाहूया.
पहिला प्रश्न, दाबाचे म्हणजे प्रेशर एसआय पद्धतीत कोणते एकक आहे? बघा, दाबाचे प्रेशर एसआय पद्धतीत एकक कोणते आहे? ऑप्शन आहे न्यूटन, पास्कल, जूल, वॅट. कोणतं होतं तर पास्कल म्हणजे पीए. आपलं उत्तर काय असणार आहे? पास्कल म्हणजे पीए. पुढचा प्रश्न आहे, एखादी वस्तू द्रवात बुडवली असता त्यावर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हणतात? बघा नीट ऐका, तुम्हाला सांगितलं होतं मी आता. एखादी वस्तू द्रवात बुडवली असता त्यावर वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलाला काय म्हणतात? उदाहरण बघा, घर्षण बल, गुरुत्वीय बल, प्लाव बल की स्नायू बल. तर काय होतं, एखादी वस्तू द्रवात बुडवली असता त्यावर प्रयुक्त होणाऱ्या घर्षणाला काय म्हणतात? प्लाव बलाला प्लावक बल असं म्हटलं जातं. तिसरा प्रश्न आहे, जडत्व इंटर हे वस्तूच्या कोणत्या गुणधर्मावर अवलंबून असते? आकारमान, वस्तुमान, क्षेत्रफळ की रंग? तर वस्तुमान. जडत्व हे वस्तूच्या वस्तुमान गुणधर्मावर अवलंबून असते. चौथा प्रश्न आहे, क्षेत्रफळ कमी केल्यास बलाचा दाब काय होतो? कमी होतो, सारखाच राहतो, वाढतो की शून्य होतो? तर क्षेत्रफळ कमी केल्यास बलाचा दाब हा काय असतो? वाढतो. सहावा प्रश्न आहे, आर्किमिडीजचे तत्व कशासाठी वापरले जाते? ऑप्शन आहे चाल मोजण्यासाठी, जहाजे पाणबुड्यांच्या रचनेत, प्रकाश मोजण्यासाठी का ध्वनी निर्माण करण्यासाठी? आर्किमिडीजचे तत्व हे जहाज पाणबुड्यांच्या रचनेमध्ये वापरले जाते. चौथा धडा आपला बघा, धाराविद्युत आणि चुंबक तत्व. धाराविद्युत आणि चुंबक तत्व पाठाचं नाव आहे आपला, तर धाराविद्युत, करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, जेव्हा सुवाहकातून म्हणजे उदाहरण तांब्याची तार, जेव्हा सुवाहकातून इलेक्ट्रॉन हे प्रभावित होतात, जेव्हा सुवाहकातून इलेक्ट्रॉन हे काय होतात? प्रभावित होतात, तेव्हा विद्युत धारा निर्माण होते. काय निर्माण होते? तर विद्युत धारा हे काय होते? निर्माण होते. त्या विद्युत धारेचे मोजण्याचा एकक अँपियर म्हणजे ए आहे. काय आहे? ए म्हणजे अँपियर. चला पुढचं बघा, स्थितीत विद्युत विभव इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पाणी जसे उंचावरून सकल भागाकडे वाहते, पाणी जसे उंचावरून सकल भागाकडे वाहते, तसेच विद्युत प्रवाह काय अधिक विभव असलेल्या बिंदूपासून काय होतं? कमी विभव असलेल्या बिंदू काय होतं? वाहत जातो. या फरकाला विभवांतर काय? तर ह्या फरकाला विभवांतर असे म्हटले जाते. याचे एक व्होल्ट आहे, एकक कोणते? त्याचा व्होल्ट म्हणजेच व्ही हे एकक आहे. पुढे विद्युत घट इलेक्ट्रिक सेल. विद्युत परिपथामध्ये सतत विभावानंतर, विद्युत परिपथामध्ये सतत विभावानंतर कायम राहण्यासाठी विद्युत काय घटकाची तिथे आपल्याला गरज असते. उदाहरण खाली आता कोणता विद्युत घट म्हणजे ड्राय सेल, जसे रेडिओ टॉर्च मध्ये वापरला जातो. या झिंकचे कवच असतात, तो पूर्ण झालेला असतं, ते कार्यरत करते. आता दुसरा लेड ऍसिड घट, हा पूर्ण चार्ज करता आपल्याला येतो. उदाहरण असे की कारच्या बॅटरी, ते आपल्याला पुन्हा आपल्या त्यामध्ये चार्ज आपल्याला करता येतो. आता NaCd चे घट म्हणजे निकल ऍल्युमिनियम हे घट गॅजेट मध्ये घालतात, तिथे वापरले जात असतात. पुढचा पॉईंट बघा, विद्युत परिपथ. घटकाचे दोन्ही टोके घालतात, वाहक हे तारेने काय जोडल्यास तयार होणाऱ्या मार्गाला विद्युत परिपथ असे म्हणले जातात. घटकाचे दोन वाहक तारेने जोडल्यास तयार होणाऱ्या मार्गाला विद्युत परिपथ असे म्हटले जाते. आता पाचवा आहे, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट. जेव्हा एखाद्या तारेतून विद्युत धारा जाते, जेव्हा एखाद्या तारेतून ती विद्युत धारा जाते, तेव्हा त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. तेव्हा त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हॅन्स क्रिस्टियन ऑस्टेंड या शास्त्रज्ञाने हा कोणता शोध लावलेला आहे? सहावा पॉईंट आहे विद्युत चुंबक इलेक्ट्रिक मॅग्नेट.
आता मऊ विद्युत घंटा ही काय विद्युत चुंबक तत्वाचा तत्वावर कार्य करते. विद्युत घंटा ही विद्युत चुंबकाच्या तत्वावर कार्य करत असते. यात विद्युत चुंबक पट्टीला ओढून घेतो आणि त्याच्यावर काय तो टोला तो घंटेवर असं तिथे आदळतो. सध्या बघूया आपण लगेच पाठावरचा पहिलाच प्रश्न आहे विद्युत धारा मोजण्याचे एसआय ह्या पद्धतीत एकक कोणते आहे? व्होल्ट, व्ही म्हणजे अँपियर, ए हो की वॅट. तो कोणता आहे सांगितलं तुम्हाला अँपियर. चला दुसरा प्रश्न आहे आपला दोन बिंदू मधील विभागानंतर मोजण्यासाठी कोणते एकक तिथे आपल्याला वापरता येतात? बघा जूल, न्यूटन, व्होल्ट, कुलॉम. तर व्होल्ट हे एकक आपल्याला वापरता येणार. तिसरा प्रश्न आहे कोरड्या विद्युत घटात कोणते टोक ऋण प्रभारित म्हणून कार्य करते? उदाहरण तांब्याचे कवच, जस्ताचे कवच, कार्बनची कांडी, लोखंडी पट्टी. काय तर कोरड्या विद्युत घटात हे जस्ताचे कवच टोक ऋण प्रभारित करतात म्हणून कार्य करते. पुढचा प्रश्न बघूया चौथा. चला विद्युत घंटेचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन ए प्रकाशाचे परिवर्तन, विद्युत धारेचे औष्णिक परिणाम, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम का रासायनिक परिणाम. तर विद्युत घटाचे कार्य कोणत्या तत्वावर? तर विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. पाचवा प्रश्न आहे तारेतून विद्युत प्रवाह जात असताना जवळ ठेवलेली होकायची सुई ही काय होते विचलित होते. ते कोणती ती शोधली जाते? बघा कोण आहे ते आयझॅक न्यूटन, थॉमसन एडिसन, हान्स क्रिस्टियन ऑस्टेन का अलेक्झांडर फ्लेमिंग. तर कोणते शास्त्रज्ञ होते? तर हान्स क्रिस्टियन ऑस्टेन. सहावा प्रश्न आहे विद्युत घटाच्या एका मागून एक जोडणीला काय म्हटले जाते? घटमालिका, खुला परिपथ, विद्युत रोध का विद्युत प्रवाह. तर घट मालिका हे विद्युत घटाच्या एका मागून एक काय होतात जोडणीला जात असतात. आता पुढचा बघा अणूचे अंतरंग. काय अणूचे अंतरंग आपल्या पाठकाचा. त्याला बघूया अणू. अणू म्हणजे अटम. द्रव्याचा सर्वात लहान घटक हा म्हणजे अणु. द्रव्याचा सर्वात लहान घटक म्हणजे आपला अणु. अणु हा स्वतंत्र अस्तित्व राखणारा रासायनिक अभिक्रियेत अणु हा काय स्वातंत्र्य अस्तित्व राखणार आहे आणि तो रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा लहान भाग असतो तिथला कण आहे. बघा आता अणु प्रतिकृतीचा इतिहास. डॉल्टनचा अणु सिद्धांत 1803. अणु हा काय भरीव गोळाकार असून तो अविभाज्य अविनाशी आहे. अणु हा भरीव गोळा असून तो अविभाज्य आणि अविनाशी आहे. आता थॉमसनचे प्लम पुडिंग मॉडेल 1904. अणूमध्ये धनप्रभार विखुरलेला असतो. कसं धनप्रभार कसं पूर्णपणे असा विखुरलेला असतो. त्यात ऋणप्रभार इलेक्ट्रॉनिक जडवलेले असतात. पुढचा म्हणजे रुदरफोर्डचे केंद्रीय मॉडेल म्हणजे 1911. त्या सोन्याच्या वर्गाच्या प्रयोगातून त्यांनी शोधलेल्या अणूच्या मध्यभागी धन प्रभारित केंद्रित असते. तर अणू असतो त्याच्या मध्यभागी हा धन असा हा प्रभारित केंद्र असतो. त्याला इलेक्ट्रॉनिक केंद्रभूती असतात तिथे फिरत असतात. आता बोहरची अणुप्रतिकृती 1913. इलेक्ट्रॉन केंद्राभोवती विशिष्ट कक्षामध्ये फिरतात. काय तर इलेक्ट्रॉनिक केंद्राभोवती काय विशिष्ट केंद्रामध्ये असतात तिथे फिरत असतात. आता तिसरं आहे अणूची संरचना. अणू 3 अणुमध्ये काय असतात बनलेले असतात. ते कोणते बघा प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. प्रोटॉन म्हणजे स्लिपस केंद्रातील धन प्रभारित कण. न्यूट्रॉन केंद्रातील प्रभारहित म्हणजे नॅचरल कण आणि इलेक्ट्रॉन केंद्राबाहेर फिरणारे ऋण प्रभारित कण. पुढचा होता आहे आपला अणुअंक आणि अणुवस्तुमान. बघा अणुअंक आणि अणुवस्तुमान. आता अणुअंक ॲटोमॅटिक नंबर अणुतील प्रोटीनची तिथली संख्या आणि अणुवस्तुमानमध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन यांच्या संख्येची असते. तिथे बेरीज A बरोबर Z प्लस
एन. आता इलेक्ट्रॉनचे स्वरूप, इलेक्ट्रॉन कशानुसार विभागले असतात, कशानुसार ते विभागले असतात. के एल एम हे प्रत्येक कशा क्षमता 2n2 सूत्र ते ठरते. उदाहरण बघा, के कशा इज इक्वल टू 2 इलेक्ट्रॉन. हे अशा व्यासात तिथे विभागलेले जातात. आता समस्थानिके, एकाच मूलद्रव्याचे असे अणु जे अणुअंक असतात समान असतो, पण अणुवस्तुमान भिन्न असतो. कसं अणुवस्तुमान हा भिन्न असतो. उदाहरण हायड्रोजनची 3 समस्थानिके, हायड्रोजनची 3 समस्थानिके पाठावरचा आपण स्वाध्याय थोडक्यात पाहणार आहे. चला, अणूच्या केंद्रामध्ये कोणते कण असतात. उदाहरण फक्त इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन व फक्त प्रोटॉन. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे काय असतात, अणूच्या केंद्रामध्ये हे कण असतात. दुसरा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला. जॉन डॉल्टन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, जे जे थॉम्सन का नील्स बेअर. तर इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन यांनी शास्त्रज्ञाने लावला. तिसरा प्रश्न आहे, अणूच्या केंद्रातील धन प्रभावित कणांना काय मानले जाते. न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन का पॉझिट्रॉन. तर प्रोटॉन असे धन प्रभावित कणांना तिथे मानले जाते. चौथा प्रश्न आहे, एल या दुसऱ्या कक्षेतील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धरून ठेवण्याची क्षमता किती असते. 2, 8, 11 की 32. तर 2. त्या सूत्रानुसार 2n2. आता पाचवा प्रश्न आहे, एकाच मूलद्रव्याचे असे अणु ज्याचा अणुअंक समान हा पण अणुवस्तुमान हा भिन्न असतो, त्यांना काय म्हटले जाते. समरूपे, समस्थानिके, संयुगे, मिश्रणे. तर काय तर एकाच मूल्याचे असे अणुअंक हे समान कण आणि अणुवस्तुमान भिन्न असतो, त्यांना समस्थानिके असे म्हटले जाते. सहा प्रश्न, अणु हा अविभाज्य व अविनाशी आहे असं कोणत्या शास्त्रज्ञाने मानले. नील्स बोर, जे जे थॉम्सन, जॉन डॉल्टन का रुदरफोर्ड. तर अणु हा अविभाज्य अविनाशी असे हे जॉन डॉल्टन या शास्त्रज्ञाने मानलेले आहे. सातवा प्रश्न आहे, कॅन्सर सारख्या जीव घेण्या आजाराच्या उपचारासाठी कोणते समस्थानिकांचा तिथे वापर केला जातो. उदाहरण बघा, युरेनियम 235, कोबाल्ट 60, आयोडीन 131, कार्बन 14. तर कॅन्सर सारख्या जीवन घेण्या आजाराच्या उपचारासाठी तर कोबाल्ट 60 ही समस्थानिके तिथे वापरली जातात. आपण इथेच थांबूया. थँक्यू.